राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवा, नाना पटोले यांची मागणी. राज्य निवडणूक आयोगाचा कारभार पारदर्शक नव्हता, निवडणुका पुढे ढकलणं ही कृती घटनेचा अतिरेक, नाना पटोलेंची टीका. राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हटवणं सभागृहाचा अधिकार नाही, नाना पटोलेंच्या मागणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर. लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर निशाणा. आम्ही जे बोलतो ते पूर्ण करतो, तर योग्य वेळी आम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करणार, एकनाथ शिंदे यांचं जयंत पाटील यांना उत्तर. नाशिकमधील छोटी मोठी 200 झाडं तोडणार आणि 15,000 झाडं आज नाशिकमध्ये दाखल होणार, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. दानवेंनी ट्विट केलेला व्हिडिओ मॉर्फ केलेला, दळवी यांचं वक्तव्य. तटकरे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून गेल्यानंतरचा तो व्हिडिओ असल्याचा महेंद्र दळवी यांचा दावा. माध्यमांना दाखवला तो व्हिडिओ. महेंद्र दळवींकडून अंबादास दानवे यांना नोटीस. दानवेंनी काल ट्विट केलेल्या पैशांच्या व्हिडिओ प्रकरणी नोटीस जारी. दळवींनी व्हिडिओ मॉर्फ केल्याचं दिलं होतं स्पष्टीकरण. अंबादास दानवे यांनी दाखवलेला व्हिडिओ मॉर्फ आहे की नाही याचा तपास करावा. राष्ट्रभक्तीनं भरलेल्या माणसावर आरोप करणं चुकीचं, सुनील तटकरेंचा महेंद्र दळवींना टोला. केंद्रानं आणि राज्यानं सर्व तपास यंत्रणा लावून महेंद्र दळवी यांच्या व्हिडिओची सत्यता तपासावी, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. मुंढव्याच्या जमिनीवर अजित पवारांचा 2018 पासून डोळा होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा मोठा आरोप. पुण्याचे तत्कालीन उपमहापौर निलेश मगर यांनी जमिनीची पॉवर ऑफ अटॉर्नी 2018 मध्ये घेतली होती. सत्ता आल्यावर अजित पवारांनी सगळं आपल्या नावावर करून घेतलं, दमानियांचा दावा. त्या व्यवहाराशी आपला संबंध नाही, दमानियांनी केलेले आरोप का केले माहिती नाही. अंजली दमानिया यांनी केलेले आरोप निलेश मगर यांनी फेटाळले. 2004 मध्ये उपमहापौर होतो आणि हा व्यवहार 2018 मधील आहे. निलेश मगर यांची TV9 मराठीशी बोलताना माहिती. दमानियांकडे पुरावे असल्यास चौकशी झाली पाहिजे. पुणे जमीन प्रकरणातील दमानियांच्या आरोपांवर रोहित पवार यांची प्रतिक्रिया. संदीप देशपांडेंनी व्हिडिओ पोस्ट केलेल्या दोन्ही अधिकारी निलंबित, चौकशीअंती कारवाई होणार, पीडब्ल्यूडीचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची माहिती. मनपा निवडणुका झाल्या की परमनंट राजकीय डिवोर्स होणार, रोहित पवार यांचा दावा. तर पुढील लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्ष वेगवेगळे लढतील, रोहित पवार यांचं वक्तव्य. ही दिवा स्वप्न आहेत, असं काही होत नाही, आम्ही एकत्रच राहणार आहोत, रोहित पवारांच्या वक्तव्यावर केसरकरांची प्रतिक्रिया. तर रोहित पवारांनी स्वतःची काळजी घ्यावी, कुणालाही लेक्चर देऊ नये, गोपीचंद पडळकर यांची टीका. पुण्यातील पवारांच्या राष्ट्रवादीचे कोथरूडचे कार्याध्यक्ष बाबूराव चांदेरेंविरोधात पोलिसात तक्रार. पाईपलाईन टाकण्याच्या वादातून बाबूराव चांदेरे यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप, धक्काबुक्कीचा व्हिडिओ व्हायरल. पालिका निवडणुकांमध्ये महायुती मजबूत करण्यासाठी विशेष समन्वयक टीम तयार करणार, यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये रात्री चर्चा झाल्याची माहिती. कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. भाजप शिवसेनेला प्रत्येकी 33 जागा, राष्ट्रवादी 15 जागा लढण्याची शक्यता, स्थानिक नेत्यांच्या पातळीवर फॉर्म्युला ठरला. शिवसेना आमदारांच्या व्यथा ऐकण्यासाठी एकनाथ शिंदेंचा नवा प्लॅन. शुक्रवार आणि शनिवारी आमदारांच्या भेटीगाठी घेणार. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे स्वतः लक्ष देणार. राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा एकनाथ शिंदे यांचा मानस. जळगावमधील जामनेर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिंदे सेना मवियसोबत लढण्याच्या तयारीत. नगर परिषद निवडणुकीत भाजपनं दगाफटका केल्यानं स्वबळावर लढणार, शिंदेच्या सेनेचे तालुका प्रमुख भरत पवार यांचा निर्णय. पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीत तणाव होण्याची शक्यता. दादांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपकडून अर्ज घेतले. माजी महापौरांसह अनेक नेत्यांकडून भाजपमधून लढण्याची तयारी. शिंदे सेनेचे आमदार त्यांचा मित्रपक्ष फोडण्याच्या मागे लागलाय. 2029 मध्ये भाजपला दोन्ही पक्ष विकलांग करायचे, भास्कर जाधव यांची भाजपवर टीका. विधिमंडळातील आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमध्ये वाद. ठाकरेंच्या कनिष्ठ आमदारांमुळे ज्येष्ठ आमदारांना मागे बसावं लागत असल्याची तक्रार. तक्रारीनंतर काँग्रेसच्या 6 आमदारांना पुढे आसन व्यवस्था, तर ठाकरेंच्या 14 आमदारांना पुढील जागेत व्यवस्था.